वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर J.S. इंगळे, असोसिएट प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, जिल्हा सांगली. मी आजच्या तासाला कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, कन्सेप्ट्स ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन खर्चाच्या संकल्पना, हा मायक्रो इकॉनॉमिक्स मधला सूक्ष्म अर्थशास्त्रातला टॉपिक अभ्यासणार आहे, त्याची चर्चा करणार आहे. हे प्रकरण, हा टॉपिक BA, BCom, MA, MBA, बँकांच्या परीक्षा या सर्व परीक्षांना अतिशय उपयुक्त आहे. मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये उत्पादन खर्चाच्या ज्या संकल्पना आहेत, उदाहरणार्थ पैशातील खर्च, वास्तव खर्च, खाजगी खर्च, सामाजिक खर्च, लेखा खर्च, आर्थिक खर्च, संधी खर्च आणि घसारा खर्च, अशा ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांची थोडक्यात माहिती घेणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया, व्हॉट इज प्रोडक्शन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादन खर्च म्हणजे काय. वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला जो जो खर्च करावा लागतो त्या खर्चाला उत्पादन खर्च असं म्हणतात. वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला अनेक प्रकारचा खर्च येत असतो. कच्चा माल खरेदी करावा लागतो, कच्च्या मालावर खर्च करावा लागतो, जाहिरात आहे, मजुरांची मजुरी द्यावी लागते. तर अशा प्रकारे वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. त्या सर्व खर्चाची बेरीज, तो सर्व खर्च म्हणजे वस्तूचा उत्पादन खर्च. आणखी एक व्याख्या आपण पाहूया. उत्पादकानं आदानावर केलेला खर्च म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादकानं आदानावर केलेला खर्च, एक्सपेंडिचर ऑन इनपुट्स. आपल्याला माहिती आहे की आदानापासून उत्पादन तयार केलं जातं, इनपुट आउटपुट. आदान म्हणजे आपल्याला माहिती आहे की लँड, लेबर, कॅपिटल, रॉ मटेरियल, फ्युएल, पॉवर, वाटर. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ इनपुट्स. भांडवल, मजूर, कच्चा माल, इंधन, जमीन, वीज, पाणी. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ इनपुट्स. याला आदान असं म्हणतात, इनपुट्स असं म्हणतात. आणि या आदानापासून उत्पादक जी वस्तू तयार करतो त्याला आउटपुट, प्रदान, उत्पादन असं म्हणतात. उत्पादन करण्यासाठी, आउटपुट करण्यासाठी उत्पादकाला आदानं विकत घ्यावी लागतात. वेगवेगळ्या प्रकारची आदानं, इनपुट्स विकत घ्यावी लागतात. या आदानावरती केलेला खर्च म्हणजे उत्पादन खर्च, अशी एक व्याख्या सांगितली जाते. आणखी एक व्याख्या आहे, आदानाचं रूपांतर प्रदानात म्हणजे उत्पादनात करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च. म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी त्या वस्तूवरती अनेक प्रकारची प्रक्रिया करावी लागते. विविध प्रकारची आदानं, इनपुट्स विकत घ्यावी लागतात. कच्चा माल असेल, पाणी असेल, वीज असेल, जाहिरातीवर खर्च करावा लागतो, ट्रान्सपोर्ट, वाहतूक असेल. या सर्वावरती केलेला खर्च म्हणजे उत्पादन खर्च. आणखी एक व्याख्या आहे, उत्पादन घटकांना द्यावे लागणारे मोबदले म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादनाचे घटक लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन, त्यांना खंड, वेतन, व्याज या स्वरूपात जो मोबदला दिला जातो त्याचा समावेश वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये होत असतो. तर उत्पादन खर्च म्हणजे
वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला जो जो खर्च येतो त्या खर्चाला उत्पादन खर्च, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतात. ही संकल्पना खूप महत्वाची. याचं कारण असं की उत्पादन खर्चाचा परिणाम किमतीवरती होत असतो, नफ्यावरती होत असतो, उत्पादनावरती, पुरवठ्यावरती, वस्तूच्या मागणीवरती परिणाम होत असतो. उत्पादन खर्च जास्त असेल तर उत्पादक वस्तूंच्या किमती वाढवतात, त्यामुळे महागाई निर्माण होते. वस्तूचा खर्च जितका कमी तितक्या वस्तूंच्या किमती कमी असतात. आणि वस्तूचा खर्च जर जास्त असेल तर उत्पादकांचा नफा कमी होतो, आणि वस्तूचा खर्च कमी असेल तर उत्पादकांचा नफा वाढतो. उत्पादन खर्चाचा परिणाम उत्पादनावर आणि पुरवठ्यावर सुद्धा होत असतो. उत्पादन खर्च जास्त असेल तर उत्पादक उत्पादन कमी करतात, त्यामुळं त्या वस्तूचा बाजारातील पुरवठा कमी होतो, वस्तूची टंचाई निर्माण होते, महागाई निर्माण होते. त्याचबरोबर वस्तूचा खर्च जर कमी असेल तर उत्पादक जास्त उत्पादन करतात, त्यामुळं त्या वस्तूचा बाजारातील पुरवठा वाढतो. तर अशा प्रकारे वस्तूच्या उत्पादन खर्चाचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होत असतो, मागणीवर होत असतो, नफ्यावर होत असतो, उत्पादनावर होत असतो. म्हणजे समाजातील उत्पादक, उपभोक्ते आणि सरकार यांना प्रभावित करणारा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून खादी ग्रामोद्योग असतील किंवा अर्थशास्त्रातले देशातले महत्वाचे उद्योग असतील, या उद्योगांचा खर्च जास्त असेल तर सरकार या उद्योगांना सबसिडी देतं, आणि त्यामुळं या उद्योगातील वस्तूंच्या किमती ह्या बाजारात कमी राहतात. तर उत्पादन खर्च ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. उत्पादन खर्चाच्या काही संकल्पना किंवा काही प्रकार आपण थोडक्यात बघूया. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे मनी कॉस्ट, पैशातील खर्च किंवा मौद्रिक खर्च. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी उत्पादक पैशाच्या स्वरूपात जो खर्च करतो त्याला मौद्रिक खर्च किंवा पैशातील खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ कच्च्या मालाच्या खरेदीवरचा खर्च, यंत्राचा झीज खर्च असेल, यंत्र, उपकरण, अवजार, हत्यारे यांच्यावर केलेला खर्च, मजुरी, इमारत खर्च, इमारतीची भाडं, कर्जावरचं व्याज, इंधन खर्च, वीज खर्च, पाणी, जाहिरात, वाहतूक, विमा, सर्व प्रकारचे जे कर असतात या सर्वांचा समावेश पैशातील खर्चामध्ये होतो. म्हणजे पैशातील खर्च म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात उत्पादकानं केलेला खर्च. त्याचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जातं. टोटल मनी कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड ॲज एक्सप्लिसिट मनी कॉस्ट अँड इम्प्लिसिट मनी कॉस्ट. आता पैशातील खर्च दोन प्रकारचा असतो. एक प्रत्यक्ष खर्च, त्यालाच उघड खर्च म्हणतात, स्पष्ट खर्च म्हणतात, व्यक्त खर्च असंही म्हणतात. एक्सप्लिसिट मनी कॉस्ट किंवा डायरेक्ट मनी कॉस्ट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे उत्पादक वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक किंवा आदानं, इनपुट्स विकत घेतो किंवा भाड्यानं घेतो, त्यावरती तो पैसे खर्च करतो. तर अशा प्रकारे उत्पादक वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जी उत्पादनाची साधनं विकत घेतो, जे उत्पादनाचे घटक विकत घेतो, जी आदानं विकत घेतो, त्यावरती जो खर्च करतो त्या खर्चाला प्रत्यक्ष खर्च किंवा व्यक्त खर्च असं म्हणतात. इंग्लिशमध्ये एक्सप्लिसिट मनी कॉस्ट असं म्हणतात. म्हणजे उत्पादन करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात उत्पादक जी देणी देतो त्याला प्रत्यक्ष खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ जागेचं भाडं असेल किंवा जमिनीची किंमत असेल, रेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस, वेतन किंवा मजुरी, वेजेस अँड सॅलरीज, भांडवल किंवा कर्जावरचं व्याज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड,
कच्च्या मालाची किंमत, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स, पॉवर चार्जेस, विजेचं भाडं, वाहतूक, विपणन, जाहिरात, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट, त्याचबरोबर विम्याचे हप्ते, इन्शुरन्स प्रीमियम, परवाना शुल्क, मालमत्ता कर, लायसन फी, प्रॉपर्टी टॅक्स. तर अशा प्रकारे वस्तू तयार करण्यासाठी उत्पादकाला हा जो खर्च येतो, हा खर्च तो जे पेड करतो किंवा देतो त्याला प्रत्यक्ष खर्च असं म्हणतात. म्हणजे जी उत्पादनाची साधनं उत्पादकाची स्वतःच्या मालकीची नसतात, ती साधनं, ते उत्पादनाचे घटक, ती आदानं त्याला विकत घ्यावी लागतात, त्यावर खर्च करावा लागतो. त्याला व्यक्त खर्च, डायरेक्ट मनी कॉस्ट किंवा एक्सप्लिसिट मनी कॉस्ट असं म्हणतात. म्हणजे पैशातील खर्चामध्ये प्रत्यक्ष खर्चाचा सुद्धा समावेश होतो, त्याप्रमाणे अप्रत्यक्ष खर्चाचा सुद्धा समावेश होतो. त्याला इंग्लिशमध्ये इम्प्लिसिट मनी कॉस्ट असं म्हणतात. इम्प्लिसिट मनी कॉस्ट म्हणजे अव्यक्त खर्च, अप्रत्यक्ष खर्च, अस्पष्ट खर्च. त्याची डेफिनेशन अशी आहे की स्वतःच्या मालकीच्या साधनांचा मोबदला म्हणजे अप्रत्यक्ष खर्च. उदाहरणार्थ आपण ही कल्पना अतिशय विस्ताराने समजून घेऊया. अव्यक्त खर्च म्हणजे काय, अप्रत्यक्ष खर्च म्हणजे काय. इम्प्लिसिट मनी कॉस्ट म्हणजे उत्पादक ज्याप्रमाणे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी बाहेरून आदानं विकत घेतो, कच्चा माल असेल किंवा मजुरीवर खर्च करतो किंवा भांडवल कर्जावर घेतो, त्यावरती व्याज देतो. तर अशा प्रकारे उत्पादक ज्याप्रमाणे उत्पादन करण्यासाठी बाहेरून उत्पादनाचे घटक विकत घेतो, त्यावर खर्च करतो, त्याप्रमाणे उत्पादन करण्यासाठी तो स्वतःची काही उत्पादन साधनं सुद्धा वापरत असतो. उदाहरणार्थ स्वतःच्या मालकीची जमीन असेल, स्वतःचं थोडं भांडवल असेल, स्वतःची काही वाहतुकीची साधनं असतील, याचा वापर करून तो उत्पादन करत असतो. म्हणजे उत्पादन करण्यासाठी काही आदानं, काही इनपुट्स तो विकत आणत नाही किंवा भाड्यानं आणत नाही, स्वतःची वापरत असतो, स्वतःच्या मालकीची वापरत असतो. अशा प्रकारे संयोजकानं किंवा उत्पादकानं उत्पादन कार्यात वापरलेल्या स्वतःच्या मालकीच्या आदानांच्या किमती किंवा खर्च म्हणजे एक प्रकारे न दिलेली देणी असतात. ही देणी किंवा हा खर्च संयोजकाला करावा लागत नाही, कारण ही आदानं त्याची स्वतःच्या मालकीची असतात आणि स्वतःच्या उद्योग संस्थेत उत्पादनासाठी त्यानं ती वापरलेली असतात. पण जर त्यानं ही उत्पादन साधनं खंडानं किंवा भाड्यानं किंवा विकत जर दुसऱ्या उत्पादकांना दिली असती, तर त्याला त्या उत्पादन साधनांचा मोबदला मिळाला असता. पण स्वतःच्या मालकीची आदानं किंवा उत्पादनाचे घटक उत्पादक स्वतःच उद्योग संस्थेत वापरत असल्यामुळं ही आदानं दुसऱ्या उत्पादकांना विकता येत नाही किंवा भाड्याने देता येत नाही आणि त्यामुळं उत्पन्न मिळत नाही. तर अशा प्रकारे स्वतःच्या मालकीची उत्पादन साधनं स्वतःच्या उद्योग संस्थेत वापरल्यामुळं दुसऱ्या उत्पादकांना ती भाड्यानं देता येत नाही किंवा विकत देता येत नाही आणि तेवढ्या उत्पन्नाचा, तेवढ्या पैशाचा त्याला त्याग करावा लागतो. या सोडून द्याव्या लागणाऱ्या उत्पन्नाला किंवा खर्चाला अव्यक्त खर्च किंवा अस्पष्ट खर्च असं म्हणतात. इम्प्लिसिट मनी कॉस्ट म्हणजे स्वतःच्या मालकीची काही साधनं तो स्वतःच्या उद्योग संस्थेत वापरत असतो, त्याचाही समावेश उत्पादन खर्चात केला पाहिजे. कारण जर त्यानं ही साधनं, ही उत्पादनाची साधनं दुसऱ्या उद्योग संस्थेला विकत दिली असती किंवा भाड्याने दिली असती तर त्याला उत्पन्न मिळालं असतं. पण ही उत्पादन साधनं स्वतःच्या उद्योग संस्थेत वापरल्यामुळं तेवढ्या उत्पन्नाचा त्याला त्याग करावा लागतो.
जेवढा त्याग करावा लागतो, जेवढ्या उत्पन्नाचा त्याग करावा लागतो त्याला इम्प्लिसिट मनी कॉस्ट, अव्यक्त उत्पादन खर्च किंवा अप्रत्यक्ष उत्पादन खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया, रेंट ऑफ लँड अँड प्रिमायसेस ओन्ड बाय द एंटरप्रिनर. स्वतःच्या मालकीची जमीन असेल किंवा स्वतःच्या मालकीची कारखान्याच्या इमारतीची जागा असेल किंवा कारखान्याची इमारत स्वतःच्या मालकीची असेल किंवा वेजेस वेतन, तो स्वतः काही काम करत असेल उद्योग संस्थेत मजुरीच्या स्वरूपात, त्याचं स्वतःचं काही भांडवल असेल, त्या भांडवलावरचं व्याज आणि संयोजकाचा सर्वसाधारण नफा. तर अशा प्रकारे अप्रत्यक्ष खर्च म्हणजे स्वतःच्या मालकीच्या साधनांचा मोबदला. तर अशा प्रकारे पैशातील खर्चामध्ये प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च यांचा समावेश. म्हणून टोटल मनी कॉस्ट इज इक्वल टू एक्सप्लिसिट कॉस्ट प्लस इम्प्लिसिट कॉस्ट. टोटल मनी कॉस्ट इज इक्वल टू एक्सप्लिसिट मनी कॉस्ट प्लस इम्प्लिसिट मनी कॉस्ट. पैशातील एकूण खर्च बरोबर प्रत्यक्ष खर्च अधिक अप्रत्यक्ष खर्च किंवा व्यक्त खर्च अधिक अव्यक्त खर्च. तर अशा प्रकारे पैशातील खर्च ही संकल्पना आपण पाहिली. आता दुसरी महत्वाची संकल्पना आहे रियल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, वास्तव उत्पादन खर्च. वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादकाला केवळ पैशाच्या स्वरूपातच खर्च येतो असं नाही, तर उत्पादन करताना त्याला पैशाशिवाय जो इतर खर्च येतो, जो खर्च पैशात मोजता येत नाही त्याला वास्तव खर्च असं म्हणतात. म्हणजे जो खर्च पैशाच्या फुटपट्टीने मोजता येत नाही, पैशाच्या मापदंडाने मोजता येत नाही त्याला वास्तव खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ, उत्पादन करत असताना श्रम आणि भांडवल हे जे उत्पादनाचे घटक आहेत, या उत्पादन घटकांना काही शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागतो, काही अडचणींना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, श्रमिकांना, कामगारांना उत्पादन करताना, वस्तू तयार करताना दुःख कष्ट सहन करावे लागतात. भांडवलाच्या मालकाला त्यानं भांडवल गुंतवल्यामुळं काही काळ भांडवलाचा त्याग करावा लागतो, सॅक्रिफाईस करावा लागतो. उत्पादकाला भांडवल मिळवण्यासाठी यातायात करावी लागते, मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन करताना उत्पादकांना दुःख, कष्ट, त्रास, मानसिक त्रास सहन करावा लागतो. याला वास्तव उत्पादन खर्च, रियल कॉस्ट असं म्हणतात. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अल्फ्रेड मार्शल यांनी डेव्हलप केलेली आहे. द कन्सेप्ट ऑफ रियल कॉस्ट वॉज डेव्हलप्ड बाय डॉक्टर अल्फ्रेड मार्शल अँड धिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन सब्जेक्टिव्हिटी. ही जी कन्सेप्ट आहे सब्जेक्टिव्हिटी या संकल्पनेवरती अवलंबून आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे की जो खर्च पैशाच्या साह्यानं मोजता येत नाही. तर अशा प्रकारे वास्तव खर्च म्हणजे उत्पादनाच्या विविध घटकांनी उत्पादनाच्या प्रक्रियेत घेतलेला त्रास व केलेला त्याग यांची बेरीज म्हणजे वास्तव उत्पादन खर्च. आणि याचा विचार करून उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, या उत्पादन घटकांना त्याप्रमाणे पैशात मोबदला दिला जातो. तर अशा प्रकारे पैशातील खर्च आणि वास्तव खर्च ही संकल्पना आपण पाहिली. पुढची संकल्पना आहे खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च. खाजगी खर्च इंग्लिशमध्ये प्रायव्हेट कॉस्ट असं म्हणतात. वस्तू तयार करण्यासाठी वैयक्तिक उत्पादकाला येणारा खर्च, खाजगी उत्पादकाला येणारा खर्च म्हणजे खाजगी खर्च. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी खर्चाची संकल्पना खूप महत्वाची असते. कारण खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असतं. नफा मिळवण्याच्या उद्देशानं उत्पादक जो खर्च करतात, वैयक्तिक उत्पादक, खाजगी उत्पादक जो खर्च करतात त्याला खाजगी खर्च असं म्हणतात. किंवा उत्पादन करण्यासाठी
उत्पादक उत्पादन घटकावर आणि उत्पादन साधनावर जो खर्च करतात त्याला खाजगी खर्च असं म्हणतात. तर अशा प्रकारे खाजगी खर्चाचा जो विचार आहे हा विचार वैयक्तिक दृष्टिकोनातून केला जातो. एका उत्पादकाचा वैयक्तिक उत्पादकाचा पैशातील खर्च म्हणजे खाजगी खर्च. दुसरी पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे सामाजिक खर्च, सोशल कॉस्ट. सामाजिक खर्चाचा विचार समाजाच्या दृष्टिकोनातून केला जातो. जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल सामाजिक खर्चाच्या बाबतीत एखादी वस्तू तयार करण्यासाठी समाजाला येणारा खर्च म्हणजे सामाजिक खर्च. एखादी वस्तू तयार करण्यासाठी संपूर्ण समाजाला येणारा खर्च म्हणजे सामाजिक खर्च. याचा अर्थ वस्तू तयार करण्यासाठी समाजाच्या मालकीच्या साधन संपत्तीचा सुद्धा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ भूमी, उदाहरणार्थ पाणी, जमीन, पाणी, खनिज संपत्ती, जंगल संपत्ती, समुद्र संपत्ती. ही जी संपत्ती आहे ही संपत्ती कोणा एका वैयक्तिक उत्पादकाची खाजगी मालकीची नसते. ही नैसर्गिक साधन संपत्ती असते. त्यावर संपूर्ण समाजाची, सरकारची मालकी असते. तर अशा प्रकारे वस्तू तयार करण्यासाठी या नैसर्गिक साधन संपत्तीचा सुद्धा उपयोग होत असतो आणि ही साधन संपत्ती खर्च होत असते किंवा संपुष्टात येत असते. म्हणून त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जमीन असेल, पाणी असेल, हवामान, जंगल संपत्ती, खनिज संपत्ती ही समाजाच्या मालकीची असते आणि या संपत्तीचा उपभोग, या संपत्तीचा उपयोग उत्पादक वस्तू तयार करण्यासाठी करत असतात आणि त्यामुळं ही दुर्मिळ नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होत असते, वापरात येत असते किंवा खर्च होत असते. तर अशा प्रकारे वस्तू तयार करण्यासाठी जेव्हा जमीन, पाणी, हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती या समाजाच्या मालकीच्या साधनांचा वापर केला जातो तेव्हा त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. कारण या नैसर्गिक साधन संपत्तीवरती संपूर्ण समाजाची मालकी असते. सामाजिक खर्चाची जी संकल्पना आहे ही संकल्पना आणखी एका प्रकारे स्पष्ट केली जाते. जो खर्च उत्पादक समाजावर ढकलून देतात त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. जो खर्च उत्पादक समाजावर ढकलून देतात त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन. जसजसं औद्योगिकरण होतं, जसजसा देशात औद्योगिक विकास होतो, जसजशी कारखानदारी क्षेत्राची वाढ होते तसतसं पर्यावरणाचा ऱ्हास होत जातो. पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण होते. हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, जमिनीचं प्रदूषण, अशा प्रकारे पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण होते आणि त्यामुळे लोक आजारी पडतात, रोगराई पसरते. लोकांना आपल्या आरोग्यावरती, दवाखान्यावरती, औषध पाण्यावरती खर्च करावा लागतो. हा खर्च उत्पादक देत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा देशाचं औद्योगिकरण घडून येतो, लहान मोठे कारखाने देशात उभे राहतात, त्यावेळी प्रदूषणाची समस्या निर्माण होते, पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण होते. लोक आजारी पडतात, रोगराई निर्माण होते, लोकांना पैसे खर्च करावे लागतात दवाखान्यावर, औषधावरती. म्हणून त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. कारण हा खर्च उत्पादक स्वतः करत नाही, जनतेला करावा लागतो. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ साखर कारखाने नदीत मळी सोडतात किंवा काही रसायनं सोडतात, त्यामुळे पाणी प्रदूषित होतं आणि या खर्चाचा भार अशा प्रकारे जनतेला सहन करावा लागतो, समाजाला सहन करावा लागतो. म्हणून त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. आणि औद्योगिक विकासात, कारखानदारी क्षेत्रात जसजशी वाढ होते, औद्योगिक क्षेत्राची बेसुमार, अनियंत्रित, चुकीची वाढ होत असेल तर सामाजिक खर्चात वाढ होते. कारण त्यामुळं पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण होते
आणि जनतेच्या आरोग्याच्या खर्चात वाढ. आता आपण बघतोय त्वचेचे रोग, कॅन्सर सारखे रोग आहेत, अनेक प्रकारचे रोग खेड्यापाड्यात सुद्धा झपाट्याने वाढत. जगामध्ये सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट्स भारतासारख्या देशात आहेत. चुकीच्या पद्धतीने औद्योगिकरण हे त्याचं कारण. तर अशा प्रकारे सामाजिक खर्च म्हणजे उत्पादक औद्योगिकरण करत असताना, कारखानदारी क्षेत्राची वाढ करत असताना त्यामुळे जी पर्यावरणाची समस्या निर्माण होते, त्यामुळे जी रोगराई निर्माण होते, त्यामुळे जो पर्यावरणाचा समतोल ढासळतो आणि जनतेला जो आरोग्याचा दवाखान्याचा भुर्दंड बसतो त्याला सामाजिक खर्च असं म्हणतात. तर अशा प्रकारे खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च ही संकल्पना आपण पाहिली. पुढची संकल्पना आहे लेखा खर्च, अकाउंटिंग कॉस्ट किंवा हिशेब निसाच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च. लेखा खर्च, अकाउंटिंग कॉस्ट किंवा हिशेब निसाच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च. हिशेबनीस ज्यावेळी लेखा पुस्तकात उत्पादन खर्चाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून त्याची नोंद ठेवतो तेव्हा त्याला लेखा खर्च असं म्हणतात. परत एकदा व्याख्या पहा. हिशेबनीस किंवा अकाउंटंट जेव्हा लेखा पुस्तकात, अकाउंट बुक मध्ये उत्पादन खर्चाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करून त्याची नोंद ठेवतो तेव्हा त्याला लेखा खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ विक्री खर्च, प्रशासन खर्च, कच्च्या मालावरील खर्च, मजुरीवरील खर्च, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तो वर्गीकरण करतो. किंवा उत्पादनासाठी, वस्तू तयार करण्यासाठी खर्च झालेली वेगवेगळ्या प्रकारची एकूण रक्कम विविध टायटल खाली, विविध शीर्षकाखाली जेव्हा मांडली जाते तेव्हा त्याला लेखा खर्च असं म्हणतात. लेखा खर्च म्हणजे हिशेबनिसाच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च. हिशेबनीस फक्त उघड किंवा व्यक्त खर्चाचा विचार करतो, एक्सप्लिसिट कॉस्ट, आणि अप्रत्यक्ष खर्चाचा, अव्यक्त खर्चाचा, इम्प्लिसिट कॉस्टचा विचार तो करत नाही. तर अशा प्रकारे उत्पादक उत्पादनासाठी जो खर्च प्रत्यक्षपणे करतो त्याचाच विचार हिशेबनीस करतो. म्हणून लेखा खर्चाला प्रत्यक्ष खर्च, डायरेक्ट मनी कॉस्ट असं सुद्धा म्हणतात. परत एकदा पहा. उत्पादक उत्पादनासाठी जो खर्च प्रत्यक्षपणे करतो त्याचाच विचार हिशेबनीस करतो म्हणून लेखा खर्चाला प्रत्यक्ष खर्च असं म्हणतात. अकाउंटंट किंवा हिशेबनीस लेखा खर्चामध्ये इम्प्लिसिट कॉस्टचा, अप्रत्यक्ष खर्चाचा विचार करत नाही. म्हणून त्याचं सूत्र आपण बघूया. अकाउंटिंग कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस इम्प्लिसिट कॉस्ट. परत एकदा पहा. अकाउंटिंग कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस इम्प्लिसिट कॉस्ट. एकूण उत्पादन खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च वजा अप्रत्यक्ष खर्च बरोबर लेखा खर्च. लेखा खर्च बरोबर एकूण उत्पादन खर्च वजा अप्रत्यक्ष खर्च. तर अशा प्रकारे लेखा खर्चामध्ये हिशेबनीस फक्त प्रत्यक्ष खर्चाचा विचार करतो. उत्पादक जो अप्रत्यक्ष अव्यक्त खर्च करतो त्याचा विचार करत नाही. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च किंवा त्याला आर्थिक खर्च, इकॉनॉमिक कॉस्ट असं म्हणतात. तर जेव्हा अर्थशास्त्रज्ञ उत्पादन खर्चामध्ये प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च दोन्ही खर्चाचा विचार करतात तेव्हा त्याला आर्थिक खर्च किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च असं म्हणतात. म्हणजे हिशेबनीस उत्पादन खर्चात फक्त व्यक्त खर्चाचा, एक्सप्लिसिट खर्चाचा विचार करतात, पण अर्थशास्त्रज्ञ मात्र उत्पादन खर्चामध्ये व्यक्त खर्चाचा आणि अव्यक्त खर्चाचा, एक्सप्लिसिट कॉस्ट आणि इम्प्लिसिट कॉस्ट दोन्ही खर्चाचा विचार करतात. तर अशा प्रकारे जेव्हा
उत्पादन खर्चात प्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च किंवा व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च अशा दोन्ही खर्चाचा विचार केला जातो तेव्हा त्याला आर्थिक खर्च, इकॉनॉमिक कॉस्ट किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च असं म्हणतात. त्याचं सूत्र सुद्धा आपण बघूया. इकॉनॉमिक कॉस्ट इज इक्वल टू एक्सप्लिसिट कॉस्ट प्लस इम्प्लिसिट कॉस्ट किंवा इकॉनॉमिक कॉस्ट इज इक्वल टू डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्ट. आर्थिक खर्च किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च बरोबर प्रत्यक्ष खर्च अधिक अप्रत्यक्ष खर्च. तर अशा प्रकारे ही एक कन्सेप्ट जी आहे ती अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. पुढची जी कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे ती कन्सेप्ट म्हणजे संधी खर्च. इंग्लिशमध्ये त्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतात. त्याची डेफिनेशन अशी आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज ऑपॉर्च्युनिटी लॉस. म्हणजे एक गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गरजेचा जो त्याग करावा लागतो त्याला संधी खर्च असं म्हणतात. किंवा एक वस्तू मिळवण्यासाठी दुसऱ्या वस्तूचा त्याग करावा लागतो त्याला संधी खर्च असं म्हणतात, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतात. संधी खर्चालाच हस्तांतरित खर्च किंवा विस्थापित खर्च असं सुद्धा म्हणतात. संधी खर्चाला हस्तांतरित खर्च, विस्थापित खर्च असं सुद्धा म्हणतात. जॉन रॉबिन्सनने व्याख्या केलेली आहे, विशिष्ट उत्पादनाचा घटक एखाद्या उद्योगात, विशिष्ट उद्योगात टिकवून ठेवण्यासाठी त्याला द्यावी लागणारी किंमत म्हणजे संधी खर्च. विशिष्ट उत्पादनाचा घटक एखाद्या विशिष्ट उद्योगात टिकवून ठेवण्यासाठी त्या उत्पादन घटकाला द्यावी लागणारी किंमत म्हणजे संधी खर्च अशी व्याख्या केलेली आहे. आपण संधी खर्चाची ही जी व्याख्या आहे ही व्याख्या अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करूया. आपल्याला माहित आहे की उत्पादनाची साधनं मर्यादित असतात, मीन्स ऑफ प्रोडक्शन आर लिमिटेड, आणि ती बहुउपयोगी असतात. एका साधनाचा उदाहरणार्थ लोखंड असेल, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, लोखंडाचा अनेक कारणासाठी अनेक कामासाठी उपयोग करता येते. पण लोखंड असेल, खनिज संपत्ती असेल, ही साधन संपत्ती मर्यादित असते. त्यामुळे एका वेळेस एकच गरज पूर्ण करता येते. उदाहरणार्थ लोखंडापासून नांगर तयार करता येतात किंवा फर्निचर तयार करतात. तर लोखंडाचा वापर नांगर तयार करण्यासाठी जर केला तर फर्निचर तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर करता येत नाही. आणि म्हणून लोखंडी नांगराचा संधी खर्च म्हणजे फर्निचर. तर अशा प्रकारे एक संधी मिळवण्यासाठी दुसऱ्या संधीचा करावा लागणारा त्याग म्हणजे संधी खर्च. म्हणजे नांगर तयार करण्यासाठी आपल्याला फर्निचर तयार करण्याच्या संधीचा त्याग करावा लागतो, कारण एका वेळी एकच गरज पूर्ण होते. तर अशा प्रकारे उत्पादनाची साधनं मर्यादित असतात, ती बहुउपयोगी असतात, एका वेळी एकच गरज पूर्ण करावी लागते. आणि म्हणून संधी खर्च ही अतिशय महत्वाची संकल्पना आहे. एक वस्तू मिळवण्यासाठी दुसऱ्या वस्तूचा करावा लागणारा त्याग म्हणजे संधी खर्च. म्हणजे जमीन, 1 एकर जमीन आहे समजा, त्या जमिनीत गहूही घेता येतो, त्या जमिनीत ज्वारी घेता येतो. समजा त्या जमिनीचा उपयोग गव्हाच्या लागवडीसाठी केला तर ज्वारी घेता येत नाही. तर गहू उत्पादनासाठी ज्वारीचा जो त्याग करावा लागला त्याला अर्थशास्त्रामध्ये संधी खर्च असं म्हणतात. गव्हाचा संधी खर्च म्हणजे ज्वारीपासून जेवढं उत्पन्न मिळणार असेल 20,000 रुपये समजा, तर गव्हाचा संधी खर्च बरोबर 20,000. तर अशा प्रकारे ही संकल्पना काही गृहीतावर आधारित आहे. उदाहरणार्थ कामगारांना 2 उद्योगाबद्दल सारखंच आकर्षण असतं. पहिलं गृहीत. दुसरं गृहीत, उत्पादनाचे घटक पूर्ण गतिशील असतात. तिसरं गृहीत, पूर्ण स्पर्धा. चौथं गृहीत, अल्पकाळ. तर अशा प्रकारे या गृहीतावर ही संकल्पना आधारित आहे. या संकल्पनेचे काही फायदे आहेत. उदाहरणार्थ उत्पादन घटकांचा वापर कसा होतो, फायदेशीर की बिनफायदेशीर,
ते समजतं. त्याचबरोबर संधी खर्चाच्या संकल्पनेवरून उत्पादन साधनांचा पर्याप्त वापर होत आहे की नाही ते समजतं. त्याचबरोबर कल्याणाच्या अर्थशास्त्रात ही संकल्पना उपयोगी आहे. आधुनिक खंड सिद्धांत हा संधी खर्चावर, वैकल्पिक खर्चावर आधारित आहे. नोकरी करावी की व्यवसाय करावा हे सुद्धा आपल्याला या संकल्पनेवरून समजतं. त्याचबरोबर सार्वजनिक खर्चासाठी ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. उपभोग आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात ही संकल्पना उपयुक्त आहे. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना, खंड, वेतन, व्याज, नफा ठरवताना संधी खर्चाची संकल्पना अतिशय उपयोगी आहे. पण या संकल्पनेवरती काही टीकाही केलेली आहे. उदाहरणार्थ पूर्ण स्पर्धेचं गृहीत चुकीचं आहे. उत्पादनाचे सर्व घटक उदाहरणार्थ श्रम पूर्ण गतिशील असतात हे सुद्धा चुकीचं आहे. आणि दीर्घकाळामध्ये ही जी संकल्पना आहे ही संकल्पना उपयोगी पडत नाही. तर शेवटची उत्पादन खर्चाची संकल्पना आपण बघूया. डिप्रिसिएशन कॉस्ट, घसारा खर्च. घसारा खर्च याचा अर्थ भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी उत्पादकाला जो खर्च करावा लागतो त्याला घसारा खर्च असं म्हणतात. उदाहरणार्थ कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, अवजार ह्या ज्या काही भांडवली वस्तू असतात ह्या भांडवली वस्तूंचे एक विशिष्ट आयुर्मान असतं, 5 वर्ष, 10 वर्ष. त्यानंतर या भांडवली वस्तूंची पुनर्स्थापना करावी लागते. नवीन भांडवली वस्तू, नवीन यंत्रसामग्री, नवीन कारखान्याची इमारत बांधावी लागते. आणि त्यासाठी उत्पादकाला भविष्यात पैशाची आवश्यकता असते. आणि म्हणून उत्पादन प्रक्रिया चालू असताना, यंत्र बसवल्यानंतर, कारखान्याची इमारत बांधल्यानंतर, भांडवली वस्तूंचा उपयोग सुरू केल्यानंतर उत्पादक दरवर्षी घसारा खातं मध्ये जी रक्कम बाजूला काढून ठेवतो त्याला घसारा खर्च असं म्हणतात. म्हणजे भविष्यामध्ये 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर यंत्रांची झीज झाली, यंत्र मोडकळीस आली, तर नवीन यंत्र बसवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा तो वर्तमानातच बाजूला काढून ठेवतो त्याला झीज खर्च असं म्हणतात. म्हणजे भविष्यात यंत्र पूर्ण निकामी झालं तर त्या पैशातून, झीज खर्चातून, घसारा खात्यातून तो उत्पादक ते यंत्र बसवू शकतो, कारखान्याची नवीन इमारत बांधू शकतो. तर अशा प्रकारे झीज खर्च म्हणजे भांडवली वस्तूची झीज भरून काढण्यासाठी जो खर्च येतो त्याला झीज खर्च असं म्हणतात. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण उत्पादन खर्चाच्या संकल्पना बघितल्या. पैशातील खर्च, मौद्रिक खर्च, मनी कॉस्ट, वास्तव खर्च, रिअल कॉस्ट, खाजगी खर्च व सामाजिक खर्च, प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट, लेखा खर्च आणि आर्थिक खर्च, अकाउंटिंग कॉस्ट अँड इकॉनॉमिक कॉस्ट, संधी खर्च, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि घसारा खर्च, डिप्रिसिएशन कॉस्ट. तर अशा प्रकारे उत्पादन खर्चाच्या ह्या संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अतिशय उपयुक्त आहे. हे लेक्चर आपण एकमेकांना, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.